जय गोमाता जय गोपाल मित्रांनो, आपण गो आधारित शेती हा आपला प्रमुख विषय। गो आधारित शेती का करतो आपण? जमीन विषमुक्त व्हावी आणि कमीत कमी खर्चांमध्ये शेतकऱ्यांना चांगले रिझल्ट मिळावे। गो आधारित शेती आम्ही यासाठी पण करतो असतो की शेतकऱ्याचं प्रोडक्शन कॉस्ट कमी झालं पाहिजे, सायमल्टेनियसली जमीन पैलवान झाली पाहिजे, उत्पादन पण कमी नाही झालं पाहिजे आणि ज्या काही छोट्या मोठ्या समस्या येतात त्याचं सोल्युशन निघलं पाहिजे। आज आपण बोलणार आहे ह्युमिक ॲसिडबद्दल। तर गोमूत्र, गूळ, ताक हे एकत्र करून आपण ह्युमिक ॲसिड बनवतो। खूप चांगले रिझल्ट आहे ह्याचे, म्हणजे रासायनिक किंवा जैविक किंवा इतर ऑर्गॅनिक ह्युमिक वापरल्यानंतर पांढरी मुळी जेवढी वाढत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त चांगली पांढरी मुळी ह्या गोमूत्र, गूळ, ताक, तांदळाचं पीठ आणि जुन्या गवऱ्या ह्याच्यापासून आपण जे ह्युमिक ॲसिड बनवतो त्यांनी वाढते। गेल्या 3-4 वर्षापासून 5-6 वर्षापासून आपण हे शेतकऱ्यांना देतोय। अप्रतिम रिझल्ट आहेत। तर हे चंदू शेठ मागच्या 3-4 वर्षापासूनचे आपले ग्राहक आहेत। सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय? पांढरी मुळी तर वाढते, अन्नग्रहण मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे पीक रोगाला बळी पडत नाही, पिळावर जात नाही कांदा वगैरे। आणि सगळ्यात महत्त्वाचा असा विषय आहे की ह्याच्यामध्ये नत्र आहे नैसर्गिक स्वरूपात, त्यामुळे वाढ पण चांगली होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं, गोमूत्र आणि ताक एकत्र आल्यानंतर लोक म्हणतात ट्रायकोडर्मा सगळ्यात चांगलं बुरशीनाशक आहे। आमचं म्हणणं नाही, गोमूत्र आणि ताक सगळ्यात चांगलं बुरशीनाशक आहे। तर जास्त खतं, जास्त पाणी, जास्त खतं, जास्त पाणी ह्या शेड्यूलमुळे जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण वाढले। ते बुरशीचं प्रमाण कमी करायचं असेल तर हा सगळ्यात चांगला पर्याय आहे। नत्राचा सगळ्यात चांगला पर्याय। फक्त ह्यामध्ये एक गोष्ट सांभाळायची असते की वाढीच्या काळात हे वापरायचं आहे, अंतिम स्टेजमध्ये हे वापरायचं नाही आहे। प्रामुख्याने जर फुलं वगैरे लागली असतील तर वापरायचं नाही, कारण नत्र त्या काळात वाढलं तर पिकं आपण जे म्हणतो ना फुलं वगैरे गळू शकतात, तर त्यावेळेस ते वापरायचं नाही आहे। तर आता ह्यांचा अनुभव आपण विचारू। चंदू शेठ, किती वर्षापासून तुम्ही आपलं ह्युमिक ॲसिड वापरताय आणि कसा अनुभव आहे? नमस्कार, मी 3 वर्षापासून गेल्या 3 वर्षापूर्वी मी सलग 3 वर्षे वापरलेला आहे, परंतु गेल्या वर्षी माझा खंड पडला होता। यावर्षी मी पुन्हा ह्युमिक ॲसिड चालू केलेला आहे। गेल्या वर्षी खंड पडल्यामुळे पिकाला बुरशीचं प्रमाण किंवा करपा येण्याचं प्रमाण, पीळ पाडण्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त 3 वर्षात सगळ्यात जास्त गेल्या वर्षी हे खत न वापरल्यामुळे मला परिणाम भोगावा लागलेला आहे। त्यात गेल्या वर्षी कांद्याला मार्केट जास्त असताना सगळ्यात कमी कांदा माझा निघला होता। त्यामुळे यावर्षी मी पहिल्यापासूनच आता आंबवण्याला एकरी 40 लिटर आणि चिंबवण्याला एकरी 40 लिटर ह्याप्रमाणे मी 2 डोसमध्ये पाण्यातून सोडणार आहे। तरी मी तर लक्ष्मी गिर गोशाळेत दरवर्षी येऊन इथून मी शेतीला लागणारे सर्व औषधे, खते घेऊन जात असतो। ओके, तर गो आधारित शेती हा सगळ्यात चांगला पाया आहे, ही काळाची गरज आहे, केलंच पाहिजे। जय गोमाता जय गोपाल।